त्यांची पूजा चालू आहे, एकीकडे मोबाईलवर देवाची गाणी चालू आहे। ते बघा आता मस्त अशी रांगोळीचं काम चालू आहे। हे बघा जागा कमी असल्यामुळे मस्त अशी रांगोळी। हे तोरण लावलंय, आता झेंडूच्या फुलांचं तोरण बाकी आहे। आमच्या इथे गुढी नाही तरी पण आम्ही खूप छान उत्साहामध्ये मस्त गुढीपाडव्याचा सण हा साजरा करत असतो। बाहेर रांगोळी छान अशी काढून घेतलेली आहे आणि आता मी तोरण बनवत आहे दारासाठी आणि एक गाडीसाठी असं मी तोरण बनवून घेणार आहे। आणि मला छान साडी पण वेअर करायची आहे। पहिले मी सगळं आवरून घेणार आणि मग छान अशी साडी वेअर करणार आहे आणि मी कुठेतरी बाहेर जाणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। मस्त हे कडुलिंबाची पानं, आंब्याची पानं आणि हे तोरण आता मी मस्त माझ्या दाराला लावून घेणार आहे। छान मिस्टरांना सांगणार आहे लावायला। हे बघा आणि गुढीपाडव्याची तयारी आमच्या इथे जोरात चालू आहे। तुमच्या इथे कशी चालू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। मिस्टरांची पूजा झालेली आहे। हे बघा आज त्यांची इच्छा होती का ते पूजा करणार असं। बघा किती सुंदर पूजा केली, त्यांच्या पद्धतीने केली पण खूप छान पूजा केलेली आहे मस्त अशी। आता धूप वगैरे लावून घेणार आहेत ते आणि आम्ही ह्यांची पूजा होईपर्यंत आम्ही आमचं बाहेरचं काम आवरून घेत होतो। रांगोळी वगैरे तोरण वगैरे करून घेतले आणि ह्यांच्याच हाताने लावून घेतले। तर बघा इथे मिस्टरांनी मस्त अशी छान अशी फायनली पूजा केलेली आहे। पूजा कशी केली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्यांनी पूजा केलेली आहे ही।
आता मी इथे मस्त अशी रेडी झालेली आहे आणि माझं एक इम्पॉर्टंट काम आहे, ते मला करायला जायचं आहे आणि ते मी तुमच्याशी शेअर नाही करू शकत, पण तुमची ब्लेसिंग्स मला असू द्या. चला आता मी निघते आणि मग बोलते थोड्या वेळात तुमच्याशी. तर आता इथे मी संध्याकाळची स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे. आता इथे दिवाबत्ती पण करून घेतली. तर आता इथे आपल्या कुकरचे शिट्ट्या होत आहेत आणि मी इकडं कोथिंबीरची तयारी करून घेते आणि हे कांदे काढून ठेवलेले आहे बटाट्याच्या भाजीसाठी आणि देवाला दिवाबत्ती पण करून घेतलेली आहे. आता नैवेद्य ठेवून घेते मी. आता बस लास्ट आता फक्त आपला पुरी राहिली आणि इथे भज्याचं घालून ठेवलेलं आहे. आता मी पुऱ्या तळून घेते, मी ताट बनवते. तर आता मी इथे मस्त कांदा भजी घालून घेते. हे बघा सुरू होते छान असं. छान झाली बघा भजी. तर हे बघा आता मी ताट बनवून घेतलेले आहे. इथे पिवळी बटाट्याची भाजी केली आहे आणि इथे कोशिंबीर केली आहे. इथे आहे श्रीखंड, इथे आहे भात, इथे आहे पुरी. आता मला भजी आणि डाळ बाकी आहे, ते ठेवून घेते मी, तसं दाखवते तुम्हाला. मस्त आता आपली इथे कांदा भजी रेडी झालेली आहे. वाव, मस्त एकदम क्रिस्पी झालेली आहे, छान बघू शकता तुम्ही, मस्त असे झाले. तर हे आहे माझं जेवणाचं ताट, गुढीपाडवा स्पेशल. आमच्या इथे गुढी नसते तरी आम्ही मस्त अशी जोरात गुढीपाडवा साजरा करतो. तर आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला